मनामध्ये जिद्द जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण समोर जात नाही, जोपर्यंत जिद्द राहणार नाही तोपर्यंत समोर जाणार नाही. आणि एक तुमच्यामध्ये जिद्द तर असली पण तुम्हाला एक मार्गदर्शन करणारा व्यक्ती महत्व नसेल तर तुम्ही सामोरं वाढू शकणार नाही. कारण माणूस एज्युकेट जेव्हा आम्ही शिकत होतो आम्हाला असं होतं की लोक एज्युकेटेड होतात, 10वी करतात 12वी करतात, त्याच्यानंतर काय, बरोबर, त्याच्यानंतर काय, आपल्याला एक रस्ताच माहित नसतो की आपल्याला जायचं कुठं आहे. आणि जेव्हा जायचं कुठं आहे, ट्रेन मधून बसले तुम्ही पण ट्रेन कुठं जायची, कुठं थांबणार, तुमचं टार्गेट फिक्स नसेल तर तुम्ही सामोरं जाऊ शकणार का नाही. तर मेन आहे की जेवढे पण आता याच्यामध्ये प्रशिक्षणार्थी असो किंवा आयटीचे मुलं असो, बरोबर का, सगळ्यांनी आपलं टार्गेट सेट करायचं. काय करायचं, टार्गेट सेट. जोपर्यंत टार्गेट सेट होणार नाही तोपर्यंत तुम्ही सामोरं जाणार नाही. तर एक असू दे तुमची हाईट होऊ शकते. आज सरांनी सांगितले, चंद्रकांत सरांनी सांगितले की आज विजयपा गावाचा नाव एक पोलीस प्रशिक्षण म्हणजे एक मोठ्या लेवलला गेलेले आहे. जेव्हा आम्ही पण प्रशिक्षण घेतो तर खूप मोठ्या लेवलवरून माझे भंडाऱ्यावरून फोन येतात, नागपूरवरून फोन येतात, असे पण स्टुडंट आहेत की बाहेर जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन लागलेले आहेत. तर महत्वाचं आहे की आमचा एक आदिवासी बांधव जो हे एरियामध्ये आहे, पांढरवाडी म्हणा, तुमच्या बरामलोक म्हणा, तुमच्या डोमाडोला म्हणा, तुमच्या भरीडोला म्हणा, याच्यामधून जेवढे पण स्टुडंट आहेत की गरीब आहेत, भूतपूर्व आहेत, त्यांना अशी विनंती आहे की जास्तीत जास्त थोडंसं 12वी पर्यंत एज्युकेशन करा आणि त्यानंतर तुमची शरीरयष्टी चांगली असेल, शरीरयष्टी चांगली असेल तर पोलीस किंवा आर्मी किंवा कोणती पण एक आमच्या आईवडिलांचं एक स्वप्न असते की गव्हर्नमेंट जॉब असावी, राईट, बरोबर आहे का. मग आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. गव्हर्नमेंट जॉब आता मिळते का, आज तुम्ही पोलीस भरतीसाठी एवढे स्टुडंट आलेले आहेत, तुम्हाला माहिती आहे की एक वॅकन्सीसाठी किती किती हजारो लोकांची लाईन लागते. मग गधामधून एक घोडा बनायचा आहे तर तुम्हाला घोड्यासाठी मेहनत पण करायला लागेल, बरोबर आहे का.